मध्ये मूर्ती नाही, एक्झॅक्टली काय इकडे रहस्य काय असेल. दूर येतोय. ए वाव, काय व्ह्यूज येते यार. एक मिनिट थांब. शहर स्टेपर्स आणि इकडे पूर्ण लगेच ग्रीनरी. डोंट बी अ फिलॉसॉफर बिफोर यू गेट रिच. वरून मी तुम्हाला एक गोष्ट दाखवली होती, त्या गोष्टीकडे मी तुम्हाला घेऊन चाललोय. तर तुम्ही व्हिडिओ मध्ये जय महाराष्ट्र मित्रांनो. सकाळ झाली आणि आम्ही आता नुकतंच झोपेतून उठलोय. मी आलोय माझ्या पर्सनल विलावर, जो इथे संजय गांधी नॅशनल पार्क मध्येच आहे असं तुम्ही म्हणू शकता. आणि आज बऱ्याच वर्षांनी सुधीर आणि मी तर भेटतच असतो, पण वर्षांनी बोलतोय. त्याची माझी भेट होती, सुधीरची त्याची होती, पण आज योग जुळून आला. आम्ही लास्ट टाइम नाशिकला भेटलो असणार कधी सोबत, त्यानंतर आज आम्ही परत युनाईट होतो. माझ्या आयुष्यात खूप सारे असे त्रिकूट आहे, म्हणजे सचा, दिर्या, संख्या, मयुर्या, प्रणया, अजून एक असे मित्र भरपूर आहेत. पण बेस्ट त्याच्यामधला माझा जो त्रिकूट आहे तो हा आहे सुधीर, सूरज आणि किरण. टमाटर इकडे आहे. टमाटर आणि सुधीर व्हिडिओ शूट करतोय. सुधीरचे पण दर्शन तुम्हाला होतील. तर मी काही शब्दात एक्सप्रेस केलंय या मित्रांबद्दल, ते सांगू नाही शकत. काही वर्षांनी किंवा काही दिवसांनी आपण याच्यावर मी तुम्हाला अनुभव सांगेल आमच्या मैत्रीचे, काय काय झालेलं आहे. पण आता एक ठिकाणी चाललोय आपण, जे लोक तिथं जातच नाही. एकदम शांतता आहे. रोजमर्राच्या जिंदगीमध्ये कुठेतरी शांतता पाहिजे माणसाला, आणि ती मित्रांजवळ किंवा जंगलात भेटते आपल्याला. शांत जागेवर जाऊन असं एकदम अंगात असं हे जाऊ द्यायचं, शांतता वाटू द्यायची. संडेला गर्दी असू शकते. संडेला कायची गर्दी? अरे आपला प्रायव्हेट धबधबा आहे तो. त्याला पैसे भरले आपण. चला आता तिकडे भेटू धबधबा. अरे लास्ट टाइम किस्सा काय झाला होता माहिती का सूर्या? मी ट्रकला मागून ठोकलो होतो. मी पण एकदम जोरात बरं का. किस्सा काय झाला असेल, मी याच्यावरती 60-70च्या स्पीडवरती होतो. ओव्हरटेक केलं, पुढे ट्रक होती. ब्रेक दाबायला गेलो, ब्रेकच लागला नाही. म्हणजे स्पीडमध्ये ब्रेक डायरेक्ट फेल होऊन गेलेला होता. हळूहळू चालवलं तर ब्रेक लागायचा, स्पीडमध्ये लागायचं नाही. त्याच्यानंतर पूर्ण चेंज केलं, ब्रेक पॅड, ती वायर. आपल्याला BMW घ्यायची. हा BMW घे ना भावा. BMW GS 310. Take a right turn. Take the next right. कोण शेड याला आहे? अरे आम्ही 5 जण बसलो होतो ना स्कूटीवरती, त्याच्यामुळे थोडा किस्सा. त्याच्याने काहीच होत नाही. कोण शेड अशी खड्ड्यात आपटला का जोरात त्याला काय करायला लागेल? बदलावं लागेल. गाडीला काय शाळेची हाल. तू जरा मागे सरक. काय रे? प्लॅन मध्ये थोडा चेंज आहे. आमच्या टमाटरला खायला खूप लागतं, त्याला भूक लागली. टमाटरचं नावच सांगितलं नाही. सांगितलं. त्याच्यानंतर आता त्याला भूक लागल्यामुळे आम्ही आता पहिले खायला चाललोय, आणि ते हॉटेल इथे जवळ असल्यामुळे आम्ही हेल्मेट नाही घातलं. तुम्ही गोष्टीची दक्षता घ्या, ते जाताना हेल्मेट घाला. या एरियात काही ट्रॅफिक वगैरे नसते, 5 मिनिटात पोहोचणार. आम्ही हायवेला जातच नाही ऍक्च्युली, त्याच्यामुळे.
So we are starting this trek from here. I'm gonna go behind this. स्कूलची एंट्री येते ना. स्कूल मस्त आहे मागे, ग्राउंड वगैरे. इथून पुढे मला रस्ता नाही माहिती रे. इथून पुढे जिकडे रस्ता दिसेल, जिकडे तुमची इच्छा असेल जायचं तिकडे जायचं. मित्रांनो, आम्ही ट्रेक चालू केलाय. खूप सस्ता, सुंदर, टिकाऊ छोटासा ट्रेक आहे. आणि आता हे आम्ही रणगाडे कसं वरती चढवणार आहे ते आम्ही बघू आता आमच्या दोघांच्या पद्धतीने. ए रणगाड्या चढून जाईल रे वरती. चल ना, तुम्हाला सुधीर दाखवला रे, मी आता तुम्हाला सुधीर दाखवतो. चल रे पुढे. अरे मला काय दाखवायला काय. सुद्धा नीट पकडा त्याला. तुम्हाला उठून गेले का आता? अय तो हात नको वापरून तू. मस्त आहे बरं सुद्धा, मस्त आहे कॅमेरा मस्त आहे ना. कॅमेरा पण. आणि अरे इथून आता आपण वरती जेव्हा चढू ना, हा तर ह्याच्या मागे तुला संजय गांधी नॅशनल पार्क दिसतं, ठीक आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जेव्हा आपण आता रेनी सीझन असतो ना, जे धबधबे असतात ना, पूर्ण असं प्लेन आहे ना, तिथे धबधबे एकदम मस्त दिसतात सगळे. सकाळी काय झालं, काही असं काही काम नसतं, उठून एक मागे जातं. वाघ बिबट्या काही राहिला नाही ते नाही. वरती गाव आहे का? गाव इकडे. आपण इथून आहे ना, तुला माहिती एकदा मी आणि प्राचीन काय केलं, स्कूटी आणली. हा त्या दिवशी हे बघ ना, ते बंदच पाहिजे. हा मोदी साहेब आले. इथून स्कूटी काढली आम्ही आणि इथून तिकडून ओवाळा करून टाकली ती. खतरनाक प्रकारे काढली ती. त्यांची काही ऑप्शनच नव्हतं. आणि मोदी भाऊ इकडे मागे उतरले होते. हा तिथे मोदी उतरले. आणि वरती मंदिर पण आहे. ते मंदिरात पण जाऊ आपण. हे बघ, इथून गेलो आम्ही स्कूटी घेऊन. फिर इधर से ऊपर जाके नीचे जाना पड़ता है और उधर पे ओवाळा में आपण प्रकट होतो. सूर्या ओवाळामध्ये आपण प्रकट होतो. म्हणजे ओवाळा गाव. हा ओवाळा गाव. तुला ते कासरवाडीच्या पुढे ओवाळाची एंट्री असते. हा ओवाळा माझी वाडा. तिथे आपण तिथून एंट्री केल्यानंतर आतमध्ये थोडंसं कंपनी वगैरे आहेत आणि मध्ये परिवहन वरती मेन गाव बसलेलं आहे. परिवहन मंत्र्याचं गाव आहे बाबा, माहिती राहील ना. हा मोठं टाकायचं. किती मोठे मोठे ट्रेक केले. याने कधी ट्रेक केले की जिंदगी ट्रेक माहिती. याला कसं व्हायला घेऊन जायला का? कसं व्हायला पाहिजे. अरे किऱ्या तो शेतकरी आहे. किऱ्या कसं व्हायला चढायला पायऱ्या नाही नाही. पायऱ्या आहेत, प्रॉब्लेम नाही. पायऱ्या आहेत तिथे का, असं काही नाही. पण गरज आहे तिथंच लावलंय. हा जंगलात. पण तुला सांगू का, आपला तो माणिकगडचा ट्रेक होता ना, माणिकगड सारखा ट्रेक, कारण की तिथे आपल्यासोबत खूप मोठा किस्सा झाला त्याच्यामुळे. जे ते हरवले होते ना माहिती. सांग बरं सूर्या, आपला रूम कोणता इथे? हा सांग ना. मग खुर्ची ठेवलेली दिसते का? हे पाय एसी. आता आपण इथे व्हिडिओ काढत होते खुर्चीच्या इथे मधल्या बिल्डिंग. हा ते माहिती. चला मोराचा आवाज येतो. हा घ्या, राईट घ्या. लांडोर होऊन जा ना. लांडोर होऊन जा. अरे तो व्हिडिओ पाहिलाय का तो मोराचा? लोकांना सगळ्यांना मोराचा पिसारा दिसतो, पण त्याची तो व्हिडिओ नाही रे. एक मुलगा असतो, तो नाचणे मोरावरती डान्स करतो पण लग्नात. हा तोच सूर्य करणार त्याच्या लग्नात तसा. त्याला काल बोललो बाबांच्या मिरवणुकीत चल म्हटलं. मिरवणूक काय ती गाडी चालत आली तिकडून वरात नाचू म्हटलं. काय रे गेला नाही हा नाचायला? एकदम करत होता. मला गरम होत. सिटी यार, मी तरी आलो असतो. ऍटलीस्ट त्याचं लग्न थोडं चांगलं पार पाडलं असतं. बोलतो गरम होतंय. त्याला फोन कर ना, काही झालं का नाही विचार ना. अरे आता ते काहीतरी कार्यक्रम चालू असतो. बरं ठीक आहे, उद्या करू. चला
नाही का हा ते आंघोळ बिंघोळ घालतात. आता थोडी कार्यक्रम करणार आहे तो, रात्रीचा कार्यक्रम करेल का आता करेल? आला इथे ते यायचं काम सकाळी चालू आंघोळ असतं. घालतात. इकडे काय सुद्धा पाणी आहे का? नाही डबका आहे, इथून पाणी तिकडे जातं ओळामध्ये, आणि ते ओळामध्ये पूल आहे. इकडे राईटला ओळा आहे आणि लेफ्टला आपलं ट्रेक आहे. जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त बिबटे इथे. काय बोलतोय? सगळ्यात जास्त. हा कुठल्याच म्हणजे कसं कंपॅरिझन मध्ये म्हणायचं की हे असतं ना अभयारण्य, हे पण एक अभयारण्य संजय गांधी. हा ते आहे ना नॅशनल पार्क. इथे म्हणजे छोटे छोटे खूप मोठे मोठे पण अभयारण्य आहे, पण सगळ्यात जास्त बिबटे सांभाळणार हे अभयारण्य. हो नाईस. तुला माहिती इथेपर्यंत स्कूटी आणली मी वरतीपर्यंत. इथे वाघ वगैरे पण आहे. या टायमाला काय बाहेर येणार नाही रात्री. सूर्य असं वाटतंय बाटली घेऊन हागायला चाललाय का काय? ही बाटली गावला सूर्याला. ए अरे तुम्हाला तो किस्सा माहिती आहे का पाकिस्तानचा? पाकिस्तानने ना कोणता तरी प्रोजेक्ट आणला की आपल्याला पाणी जे आहे ना ते पाणी बनवता येईल असं? नाही जे पाणी येतं ना त्यांच्या नद्यांना, ते पाणी त्यांना वाळवंटात टाकायचं होतं. जसं आपल्या गुजरातच्या इथे राजस्थानचे ते वाळवंट आहे पाय, सो त्यांच्याकडे पण थोडं वाळवंट आहे. त्यांनी प्रोजेक्ट आणला सूर्या बरं का, की ते पाणी आहे ना ते वाळवंटात टाकायचं. काहीतरी प्रोजेक्ट आणला असेल गव्हर्नमेंटने, तो पास झाला, अप्रुव्हल सगळं झालं. ते पाणी टाकणार तेव्हा तिथल्या लोकांनी आंदोलन केलं, पाणी नाही जाऊ द्यायचं, तो प्रोजेक्ट नाही आणायचं, पाणी नाही जाऊ द्यायचं. रिझन काय माहिती का? लोक काय बोलले, ते लोक बोलले की आमची जी मिलिटरी आहे ना ही सगळं पाणी तिकडे घेऊन गेली, तिकडे शेती करेल, तिकडे काय म्हणते त्याला, ते कमर्शियल फार्मिंग काहीतरी करेल ते, आणि मग ते तिकडे पैसे कमवून श्रीमंत होऊन जाणार, आम्ही गरीब राहून जाऊ. म्हणून तो प्रोजेक्ट नाही जाऊ द्यायचा. तो प्रोजेक्ट पास नाही होतील. काही सेन्स आहे का? काहीच नाही ना. वाळवंट यांच्याकडनं असेल तर तिकडे टाकतील ना. पहिली गोष्ट तर वाळवंटात काहीतरी प्रोजेक्ट आणला असेल ते ठीक आहे, पण लोकांनी आंदोलन म्हणजे त्यांना काही सेन्सच नाही, काही बोलतात ते. वाळवंटावर काही पण होईल, ते फक्त एक नरेटिव्ह होतं पहिले की काय होणार नाही, पण अख्खी दुबई आणि जेवढे पण ते सगळं ठीक आहे रे, देश आहे, सगळे उभे राहिले. त्यांचं प्रोजेक्ट असेल काय असेल वॉट एव्हर ठीक आहे, पण लोकांचं हे पण ओपिनियन बघ ना कसं आहे की आमची मिलिटरी पैसे कमवून टाकला, आम्ही गरीब राहून जाऊ. हा आता व्ह्यू बघा. मित्रांनो, संजय गांधी नॅशनल पार्क. हे ठाणे शहर, इकडे पूर्ण ठाणे शहर, आणि इकडे राष्ट्रीय उद्यान. आणि हा जो आहे ना इथे धबधबा असतो पावसाळ्यात, इथे पूर्ण पाणी असतं आणि तुम्हाला हरिण वगैरे खूप साऱ्या गोष्टी दिसतात. आणि इथे मंदिर आहे. काय सांग बरं ही स्टोरी? काय? हेलिपॅड. हा हेलिपॅड दाखवतो. मोदी साहेब आले. पहिले आपण मंदिर दाखवू. हे मंदिर आहे ना, ए बाई हे महादेवाचं मंदिर आहे बरं हा काय. परमनंट करून टाकला काय? हेलिपॅड. हा असं या अवस्थेत काय? कारण की तिथे काहीतरी इश्यू आहे. इथे ना मध्यंतरी काय करायचं माहिती का, कपल्स वगैरे यायचे, मग तिथे आता हाऊस सिटीवाल्यांनी बंद करून टाकलं ते सगळं. आता हेलिपॅड मोदीजी गेले, पण मोदीजी जाता जाता हेलिपॅड सोडून गेले, आणि त्याच्यावरती आम्ही स्टेडियम बनवून टाकलं या पोरांनी. इफ यू कॅन सी, बघा कसं क्रिकेट खेळताय बघा ते. आपल्याला तिथे जाता येईल ना? मग का बरं जाता येणार नाही? सूर्या पहिले आपला रूम कुठे होता माहिती का, तुला दाखवतो सेकंड. 6th फ्लोअर आहे. ही एसी लावली ना, एसीच्या तिकडच्या साईडचा रूम होता आपला, समोरच्या बाजूला. हा त्या साईड तिकडून. भाई सकाळी ऊन तिकडून डायरेक्ट तिकडून पूर्ण ऊन तिकडून यायचं, इतकं हे व्हायचं ना, इतका त्रास व्हायचा काय सांगू तुला. आता काहीच नाही. अरे ते त्याचा काहीतरी वेगळाच किस्सा, हिस्ट्री. यू नीड टू सर्च अँड यू नीड टू टेल द पीपल.
पहिले तू मंदिरात जाऊन दाखव त्यांना मूर्ती नाही, चप्पल काढून घे. बघा मित्रांनो, एकदम जीर्णावस्थेत मंदिर आहे. बांधलं तर खूप छान आहे, खूप म्हणजे मला तर खूप आवडलं. पण त्यामध्ये मूर्ती नाही. एक्झॅक्टली काय इकडे रहस्य काय असेल ते असेल. पण मंदिर महादेवाचं. इकडून छोटा रस्ता आहे मध्ये. तर इकडे कोणी ग्रामस्थ भेटले तर आपण त्यांच्याशी चर्चा करू आणि तुम्हाला अपडेट करू. भारतात सोन्याचा दूर होता. अच्छा, तो दूर एकच घरी दूर येतोय ते ओळख. एक नाही घर तिथे बरोबर 3-4-5 घर आहेत आणि तिथून पुढे मग सगळ्यांची शेती वगैरे. दुराची स्टोरी माहिती ना? सोन्याचा दूर म्हणजे कोणता म्हणतोय तू सोन्याचा दूर? नाईस म्हणजे बघ इकडे पूर्ण आपण नाही का शहर पेपर्स आणि इकडे पूर्ण लगेच ग्रीनरी. दिस इज अमेझिंग. ते नाही का तो एक सी मध्ये तो एक असा पॉइंट येतो की जिथे नाही का पूर्ण ब्लू सी आणि इकडे पूर्ण तसं आहे. ट्यूब टनल प्रोजेक्टचं काम चालू आहे तिथे. हो, हा जो प्रोजेक्ट आहे ना मित्रांनो, याची माहिती तुम्हाला किरण देईल. दे भाऊ, काय माहिती याच्यात? आज आपल्याला ठाणे शहरातून याच्याकडे जाण्यासाठी ठाणे शहरातून म्हणजे सेंट्रलच्या भागापासून आपल्याला वेस्टला जाण्यासाठी एकच ऑप्शन आहे, JVLR. तुम्हाला माहिती आहे, जोगेश्वरी, विक्रोळी, लिंक रोड. आणि इथला जो क्राऊड आहे म्हणजे डीप मधला ठाण्याचा, कळव्याचा म्हणा, आपल्या विटावा, नवी मुंबई साईडचा कॉर्नरवाला, तो फक्त JVLR यूज करतो. त्याच्यासाठी इकडचा जो लोड आहे, ह्या घोडबंदर रोड, त्यानंतर ठाणे शहर, इकडचा मुंबईकडे जाणारा किंवा बोरिवलीकडे वेस्टला जाणाऱ्या लोकांना फास्ट पोहोचण्यासाठी एक वेगळा कनेक्टिव्हिटी देण्यासाठी हा प्रोजेक्ट लॉन्च केला आहे. किती 2018 पासून माझ्या मते याच्यावर बोलणी चालू होती. आणि आता जसं आम्ही तुम्हाला हेलिपॅड दाखवलं, त्याच टायमाला या मोदी साहेब आले आणि त्यांनी या सगळ्या कामाचे उद्घाटन केले होते की आनंदनगर ते घाटकोपर रोड, फ्लायओव्हर, त्यानंतर हा ठाणे बोरिवली ट्यूब टनल. तर ट्यूब टनल असं म्हटलं गेलं की डायरेक्ट संजय गांधी नॅशनल पार्कच्या खालून ते ड्रिल करणारे आणि तिकडे निघणारे बोरिवलीला. आणि त्याच्यासाठी ड्रिल केल्यानंतर जे ट्यूब राहणार ते ट्यूब वगैरे पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग इथे होते, इथून ते तिकडे ट्रान्सपोर्ट केलं जातं आणि फक्त घुसवतं. तर तो हा प्रोजेक्टचं काम इथे चालू आहे. कुठून जायचं आपल्याला? चला कळलं का जनरल नॉलेज? समजलं. MPSC मध्ये प्रश्न विचारला जातो, गाडीच्या पुढच्या टायरला किती हवा असते? गाडीवर डिपेंड. हा ना, मोठी गाडी प्रत्येक गाडीवर. कॅरीमिनाटी सबस्क्रायबर किती आहे सांग? कॅरीमिनाटी MPSC मध्ये विचारला जातो. कॅरीमिनाटी काय माझा काका नाही कमी. MPSC मध्ये हा प्रश्न विचारला जातो. उर्फी जावेचा धर्म कोणता आहे सांग? तिला धर्म नाही. माणूस की हा एकच धर्म असतो. कोणताही धर्म. प्रश्न विचारतो. महाराष्ट्राचे सत्तेत आमदार किती बसले? सत्तेत आमदार म्हणून एका पक्षाचे ते विचार. सत्तेत काहीतरी सत्तेत बसलेले आमदार बोलतोय ना तिथं, म्हणजे महायुती पूर्ण. शिंदे दादा आणि ते त्यांची किती 210 करायचे. एक मुलगा राहतो इथे. एक
एकच मिनिट. हो सिंगल. सोबत कोण नाही? कोण नाही? सोबत कोण नाही? पाहिजे ना. जाय सूर्या. त्याच्या सोबतीला निसर्ग आहे. वाव वाघ आहे. वाघ आहे त्याला सोबत. किऱ्या टी शर्ट खाली कर किऱ्या. बरं का माझ्यासाठी लई काहीच नाही. काय माझ्यासाठी काही नवीन नाही. तुला वाटतं असं मी शेतांमध्ये वगैरे गेलो नाही. माझं गाव असं सेमी अर्बन आहे समज की आमच्याकडे शेती पण आहे, तालुका पण आहे, MIDC पण आहे, सगळे. मग इथे कशाला आला? सगळं तिथे इथे कशाला आला? माझी इंडस्ट्री नाही ना. माझी इंडस्ट्री तिथं आहे पण फक्त गाणे वगैरे बनवतात. सगळं नाशिकला आहे असं बोलायचं होतं तुला? नाही सगळं नाशिक. नाशिक तर माझं प्रेम आहे, असं थोडी काय. नाशिक आणि आपलं राज्य समृद्ध आहे. ते आहे बरं का. काय ते कोणाच तरी वाक्य आहे, मी विसरलो आता. तेच का? वा काय हिरवं, पुलं काय झाड. नाही ते नाही. काय झाडी थांब. काय डोंगर. ते नाही म्हणते. पुलंचं की कोणाच तरी वाक्य आहे. पु ल देशपांडे. हा त्यांच्या कोणतरी कवीच आहे. पु ल देशपांडे की कन्फर्म नाही. आता रिसेंटली ऐकला मी तो व्हिडिओ की महाराष्ट्राविना राष्ट्र गाडाना चाले. हो म्हणजे आणि मराठ्या विना काहीतरी असंच पुढे लिंक आहे. मी आता बघून परत सांगतो तुला. फॉर शुअर. आणि ते की रिअल आहे. इकॉनॉमिकल कॅपिटल आहे मुंबई आपली. नाही तो इथे ठेवतोय. आपण येताना परत इथून घेऊन जाणार आहे. आठवणीने ते पण. काय रे सूर्या? सूर्याची आयडिया आहे. जाताना परत घेऊन जाऊ आणि झाडाची फांटी थोडीशी मोडून जाऊ. चुकलो रस्ता परत येऊ. चला ना. नाही थांब. आता तो कवीचं जोपर्यंत ती लाईन शोधून तोपर्यंत हलणार ना. तुझं काय म्हणणं आहे? तू पॉज ठेव ना तोपर्यंत. नाही तुझं याचं काय म्हणणं आहे? तोपर्यंत याचं ओपिनियन पण याला पण काहीतरी ओपिनियन आहे का नाही? काय ओपिनियन? कवींवरती काय ओपिनियन आहे त्या शब्दावरती? ना प्रगल्भ ज्ञान आहे माझ्याकडे कवीचं. प्रगल्भ शब्द ऐकलाय का नाही? आज आपण स्टँडअप कॉमेडी पण बघतो ना. हा ते हिंदीमध्ये करतात. हा मराठीमध्ये नाही करू शकत. नाही स्टँडअप कॉमेडीचे जनकच आपण आहे. काय बोलतोय? मग एक पात्री नाटक. PL देशपांडे. एक पात्री नाटकच ना? हा PL एक देशपांडे. पात्री नाटकामध्ये डिस्ट्रिक्ट लेवलला 1 नंबर आलेला आहे. आता रिसेंटली हे झालं होतं. काय? जाकीरचा इंटरव्ह्यू झालेला. हा आणि त्याने सांगितलं की आपण नंतर घेतलं. मराठीमध्ये हे पहिल्यापासून चालू आहे. हो PL देशपांडेंचं नाव पण घेतलं होतं त्याने. चला मग थोडं शिफ्ट आता तुला आपण. म्हण ना. हा बरोबर आहे. PL काय? तो तुला बोल, म्हण. त्याचं वाक्य त्याचं सांगितलं. वाक्य नाही. तू तर बोल. आधी बोल. बोल रे. पु ल देशपांडे बोल. लवकर बोल. लवकर बोल. नाहीतर मग खोल. आणि शंभूच्या ज्योतिराव फुलेंच्या क्रांतीचा वारसदार म्हणजे माझा महाराष्ट्र. 109 हुतात्म्यांच्या बलिदानाचा. हा तुला बोललो बघ की मी आता बोललो तुला कोणी कवी की लेखक यांचं ते वाक्य म्हटलं. ते असं आहे की महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले, मराठ्यांविना राष्ट्र गाडाना चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. असं वाक्य होतं. वाक्य कोणाचं आहे? महाराष्ट्र आधार या वाक्याचं सेनापती बापट यांचं. मग वाक्य कोणाचं आहे याच्यावरती प्रश्न होता. वाक्य काय काय हे नव्हता प्रश्न. नव्हता. आपला विषय हा चालू होता की नाशिक चाळी जेव्हा आपण हे करत बसलो की राज्यात आपलं राज्य पूर्ण आता सुद्या बोलला की इकॉनॉमिकल कॅपिटल, आर्थिक राजधानी. नुसतं ते नाही, आपण सगळंच देतो त्यांना. पर्यटन देतो, विकास देतो, पैसा देतो. अरे पुण्यावरनं 70 लाख कोटी कितीतरी टॅक्स जातो दिल्लीला, त्या पुण्यामध्ये. असं कसं काय? पुणे दिल्लीला कसं काय टॅक्स देऊ शकतो? पुणे राष्ट्राला टॅक्स देईल ना, महाराष्ट्राला. सेंट्रल पण जातो. हो का? सांगा कुठून जायचं? खालून वरून? CGST GST नाही खालून जाऊ ना. खालून लवकर पोचू.
एकच रोड आहे. बरं खालून का? आपण वरतीच जाणार आहे. उद्या हा जीएसटी आणि व्ह्यू. हा जीएसटी डायरेक्ट याला सेंट्रल गव्हर्नमेंट. जीएसटी आणि CGST हे 2 कॅटेगरी. 18% टॅक्स आहे ना, 9% डिवाइड होतो दोघांमध्ये. तर धबधब्याचं पाणी आहे ना ते इथून जातं खालून. चालू आहे ना. कॅमेरा असा आडवा कर आणि असा कर. जेव्हा पावसाळा असतो ना इथे पूर्ण पाणी असतं त्या तिथेपर्यंत. तू मागे करायला थोडं व्ह्यूअर्सला मी व्ह्यू दाखवत होतो. युद्ध शांत झालं सूर्य तुझ्या. हम्म. तुझं काय टिकून व्हायला नव्हतं पाहिजे हे की बरोबर आहे. पाकिस्तान उडवायला पाहिजे. पण माझं असं म्हणणं होतं की त्यांनी थोडा अजून अटॅक केला पाहिजे होता आणि आपण अजून डिफेन्स केला पाहिजे होता. म्हणजे कसं आहे आपण हे बाकीचे जे उडतात ना ते अजून उडणे अजून कमी झाले असते. आणि हे टर्की बिरकी जे आहेत ना आता याच्यावरती कसं आहे सार्वजनिक म्हणजे जे पब्लिक आहे ती पब्लिक रिॲक्ट करते नाही का. ती पब्लिक तिकीट्स कॅन्सल करते, हे करते ते करते. माझं म्हणणं आहे मोदींनी यावं लाईव्ह डायरेक्टली भाऊंनी आणि 500% टेरिफ तुमच्या सफरचंदावरती टेरिफ. तुम्ही बाहेर येणार तुम्हाला तिकीट जास्त. म्हणजे मोदीने पण स्टँड घ्यावा असं. बिरकीसाठी ना. हा नाही पण जे हे धबधब्याला पाणी नाही भाई. हे होते ना विंग कमांडर धबधब्याला पाणी नाही इथून पूर्ण पाणी येतं. लास्ट टाइम इथे आलो होतो ना असं इथे उभा होतो इथे साप होता डायरेक्ट माझ्या पायाखाली. ते कर्नल होते ना हा त्यांनी सांगितलं की आता तुम्हाला विजासाठी लाईनीत उभं राहायचंय की टर्कीला बायकॉट करायचंय हे आता तुम्ही विचार करा. हा का. असं जनतेवर सोडलं मग त्याच्यानंतर खूप सारे कॅन्सलेशन होत आहेत. तरी पण काही जातातच जाता. जाणार आहे तर जाणार आपल्याला हे जायचं. आपला दादा कधी येतोय टर्कीलाच आहे ना तो पण. हा इस्तांबूलला गेले इस्तांबूलला गेलाय का. पण तो कामानिमित्त गेलाय तो काही फिरायला नाही गेला. त्यांचा मेन टार्गेट आहे ना रे आपण पण दादा तर टर्कीला आहे. दादा तर सी मध्ये आहे ना. पर्यटन झालं पाहिजे त्यांचं. त्याच्यावर की होणार नाही त्यांना खूप सारा नुकसान झालं. खूप लॉस झालं. येच रे इकडे. नाद करायचं नाही बाब्या. आपल्याकडे जेवढे कैदी आहे ना हा तेवढे त्यांच्याकडे खाली धबधबा आहे. वाकडे सरचं वाक्य सैनिक आहे. हा का जेवढे कैदी. कैद्यांना सांगितलं हम्म. की तुमची सजा माफ सुबह उठते पाकिस्तान साफ. इथं उतरायचं आपलं. इथूनच उतरतो आपण दरवेळेस. उतरायचंय का. अरे मग सॉरी इथून नाही उतरायचंय. आय थिंक सो मी लास्ट टाइम पण उतरलो होतो यार. खालून जायला लागेल कारण की धबधबा ऍक्च्युली व्ह्यू खालून वरती येतो. ठीक आहे चल रिटर्न घे. इथून चल असं इथून राईट. म्हटलं पाणी बिणी चालू असेल. पण या युद्धाचा फायदा आपला डिफेन्स एक्सपोर्ट खूप वाढला बरं. फक्त बिचारे ते 22 जे काय लोक मेले ना पहलगाम मध्ये ते पण आणि यांनी तेवढंच वाईट वाटतं. शेलिंग केली बघ हा याच्यावर. अरे हात टेकून येतो आणि मला म्हणतोय येऊ शकतो का नाही. अरे माझे शूज खराब तुझे सँडल चांगले दाखव. फोन दे. राहू दे. तुझ्याला धर जाऊ दे. कॅमेरा धर ना. हे बाय त्यापेक्षा तर त्याचे हा भाऊ मी घाबरतो बस. त्यासारखं बनवून नाही चालत सूर्य. चल ना. आपलं काय तू असं बी नाद टाकलाय. नादा पुढं काहीच नाही. सोडी नादा पुढं म्हातारे लुगड्या पाहिजे साड्या
सातबारी कोण आहे? नादाला लागू नको रे कारभारी. हे बा काही जनावर असतात जे पुढे पुढे करतात की मला काही होत नाही, मला कळत नाही, मग नंतर त्यांचे लागून जातात. फॉर एक्झाम्पल लास्ट इयर बघ ना तुझ्या तू लागून जाता बोलला ना, फॉर एक्झाम्पल दाखवतोय तार आहे मध्ये. खेळता येईल कोणी म्हणून आता मला बोललं तू हात टेकत आला तू कायचा काय ट्रेकर हे ते असं आपण शब्द वापरू नये बाळा. आपण ठीक आहे ना, असं काही नसतं. आता मी कधी मोठा होईल रे? हात टेकत येणार. अरे घरी आपले लोक आपली वाट पाहत असतात, काळजी असते सगळ्यांना. मी बसून येतात, मला काय फरक नाही. एका मग अरे बसून येतोय तर दम नाही, दम नाहीये माझ्या दम काही बसून आहे. मला नष्ट नाही व्हायचंय ना, मला जीवन जगायचंय, खूप मजा करायची आहे. हे शरीर एक माती, त्यात फक्त ते अध्यात्माचं ज्ञान नको देऊ मला. एक ना एक दिवस तो सबको जाना है रे बाबा. जाना आहे. ये चल खाली. दिवस ढकलायचं हे सगळ्यात महत्वाचं आहे. दिवस ढकलायचं काम सगळेच करतात. आपल्याला ढकलत दिवस नाही काढायचे, चांगले दिवस काढायचे, चांगली परिस्थिती आणायची आणि ती लिहिणारे आपण स्वतःच आहे, आपल्यावर कोणाचा हात नाही. चल नाही जवळती, पण जे जीवन जगलो एक आदर्श सोडून जायचा लोकांसाठी. अरे शाहरुख खान एक बोलला होता की ते लोक बोलतात पण काय पैशामध्ये काय याच्यामध्ये काय नाही का, पैसा कमवून खरं सुख जीवन मध्ये काहीतरी आहे ना का, असं बोलले ते. तर शाहरुख खान बोलला होता की डोंट बी अ फिलॉसॉफर बिफोर यू गेट रिच. हा पाय आता किती डीपी आता जायचं आपल्याला. झूम आउट कर. बघा मित्रांनो किती मस्त आहे हे. डेअरी मागे ना, मागे ना, खरंच मागे थांब. दाखव सूर्य असा डाऊन एकदम हिडन जेम म्हणतात ना ते डायरेक्ट. इथे पूर्ण पाणी असतं आता पावसाळ्यात. कोरड आहे. मजा येते. आणि उन्हाळा चालू आहे. तेव्हा मी खाली जातो ना, तुम्ही खाली येताना व्ह्यू दाखवतो व्ह्यूअर्सला. पकड एक मिनिट, एकदा मला उडी मारते मग परत. हात सांभाळ. मोबाईल कसा देऊ तुला? ठीक आहे. उतरायची पद्धत ती पण पद्धतच होती. ती पद्धत नव्हती तिला. पावसाळ्यात अजून तू पावसाळ्यात आलाय ना एकदा? पावसाळ्यात आलो होतो ना आपण. पावसाळ्यात जास्त मजा असते. अरे आपण चाललो होतो बघ. हा पण तेव्हा एसीचं काम काढलं. अरे हा एक्झॅक्टली. आपण कॅन्सल झाला. मग आपण इस्कॉन टेम्पलला गेलो तेव्हा. सुदान ते सगळे होते ना? नाही रे. नाही, कोण कोण होतं? तू, मी, प्राची आणि हा ठीक आहे. तोंड का वाकडं करतोय? काय भेटला? तोंड का वाकडं करतोय? चालतात नाही का? छोटा झूम कर दाखवायला कॅमेरा. येस. तू इथे शूट केला सध्या? तेव्हा फुल पाणी होतं. तेव्हाचा फुटेज असेल ना? आहे ना फुटेज. हा दाखवतो ना याला फुटेज. हा फुटेज. चल इकडून घुस. हा चल इथून घुस बाबा. बिचारा कोरडा पडलाय पण बहुत दम है इसमें. हे पूर्ण हे जे दगड आहेत ना हे त्याच्यामुळे झालं. इतकं पाणी वाहतं ना. झाले ते निमूळ झाले एकदम. हे बाय. हा मस्त. थोडं मोठं टाक ना. मोठा नव्हतं टाक ना. दगड नाही टाक. काय नाही टाक. दगड नाही का? म्हणजे काय बरं? साप बीप काय असेल तर. साप बीप नाही. ते बघ काय पाहायला वाटतं तिकडे. इकडून रस्ता नाही का जायला? आहे ना, आम्ही इकडून गेलोय प्राचीन. पूर्ण पाण्याचा रस्ता पकडायचा. पण मेन कोर जंगल आहे ना. हा यहाँ पे शेर भी इथून जायचं त्यासाठी. हा इथून रस्ता जायला. कुठेच निघतो बाहेर.
सेम पाण्याच्या दिशेने जातो तो पण. हा वरून जातो आणि इकडून गेला तर हा खालून जातो पाण्याच्या, म्हणजे जसं पाणी असं असताना टिल्ट होऊन असं जातो. आपण जाता येतं आउटसाईड. हे इथे बघ, चूल लावलेली. हा अरे जेव्हा पाऊस येत असतं ना इथे किस्सा काय असतं माहिती का, लोकांना पागल आहेत सगळे इथे येतात, मस्त मजा करतात आणि फुल बाटले बिटले घेऊन येतात नाही का, प्यायला बसतात. मग पोलीस येतात ना वरती, हॅलो पोलीस ठोकतात सगळ्यांना. मग लास्ट टाइम मी इथे धबधब्यात आम्ही बघलो होतो पण तुम्हाला सांगितलं होतं की हा. मी येताना मला त्या दिवशी येताना पोलीस भेटले होते. माझी सुद्धा फाटली होती, म्हटलं एका मला धरतात, पण माझं काही नव्हतंच तसं, त्याच्यामुळे काही विषयच नाही. रील बनवतात वगैरे असं काही? हा मी बोललो रील बनवताय फक्त. जाऊन आलो ना काल. हे बघा इथे मित्रांनो चूल सुद्धा लावलेली आहे. इथे येऊन लोक जेवण वगैरे बनवतात, छोटे खाणी काहीतरी खायला बनवतात, आणि काही लोक पार्टी करतात आणि कचरा पण करतात. ते चुकीचं आहे. या तुम्ही अशा टाइम मध्ये हे कसं एकदम काही याचा निसर्गाचा काही रास नाही इथे, याच्यामुळे की हा आग लावली पाण्यामुळे हे राख यायचं काही भिजवली पण आहे आज. हा वाटतंय पाण्यामुळे याचा काही प्रॉब्लेम नाही होणार. पण जे प्लास्टिक आहे त्याच्यानंतर या सगळ्या वस्तू आहे पिणं वगैरे हे चुकीचं आहे. हे नाही केलं पाहिजे. दादूच बोल ना. हा पण आपला एकदम बेस्ट फ्रेंड. हा वेअर आर यू? तुझ्या मनात आहे बाबा, बोल ना. जंगलात आलोय. अरे इथंच आहे आपल्या हावर सिटीच्या मागे नाही का ते वॉटरफॉल, मग किर्या आणि सूर्य आलाय तर त्यांना घेऊन आलोय. मजा नाही करत आहे, घाम करते. तुला व्हिडिओ कॉल करू का? ठीक आहे लगेच करतो. 120 नाही रे, दर्शन घालू का? घाल ना. अरे तुला अरे काय घालू, तुझ्या घालू का असं विचारतोय तो. मी फेकतो, तू तिथून मागे पडा, चुकव निशाणा. थोडा इथून शॉट घे, फोन असं वरती पकड. हा खाली उडी मार नाही तर. आणि नेमकं तुझ्यावरच आला निशाणा तर थांब बर. बाहुबलीची अवलाद आहे का? हा मी धरून घेईल बोल. हा गो. खाली उडी मार. ए खाली नको उडी मारू, तू वरून फेक रे. हा चला थांब रे, पटकन रे, मला व्हिडिओ कॉल करायचा दर्शनला. 1 2 अरे उडी का मारली नाही तू? सरकला शॉर्ट घ्यायचा आहे तो. शॉर्ट तास घेईल. अरे याला सांग ना. तू फेक. पाकिस्तान टाक, इंडिया ए पाकिस्तानवर. हा वल्ला. त्याने असं हिरवा घातलाय. अरे मी नाही मारू शकत आहे, ते कॉन्फिडन्स नाही. तू उडी मार. अरे तू मार ना डायरेक्ट, दे ना घालून, दे ना डायरेक्ट. कसं आहे बागेला पुढं मार इकडे. तुला नको मारू. हा ठीक आहे तुझा. हा चालू आहे शॉट. दिसताय ना तिघ. हा चल दे. तू कसं असा पटापट दे रे, पटापट दे. असा असा असा. ए हा गोटा किती मस्त आहे. सोडला मी ना. घेऊन जायचं का घरी? एक बिट तुझ्यावर. हा चल घ्यायचा. सर मी पाडू शकतो पण मग कसं आहे. नको ना पाडू. रिव्हर्सल लो कॅच प्रॅक्टिस. दादा मोटर फोडू का? मागे जा रे तू. मागे खाली उभा ना डायरेक्ट. ए बस नको रे. बसल्यावर बस बसा नको. फोडणे ती. आता इथे इथे लागला तर. अंड भाई सन. आहे आता ऊन वाढतंय नाही बाबा. तुझ्या
पाहिलं का नेम नेम कुठे आहे तुझा? फक्त पिशवीवरच आहे. पिशवीवरच नेम लावला ना एक्झॅक्टली. माझा पिशवीतल्या मटेरियलवर नंतर व्हिडिओ आणि बंद कर. कपडे घाल बंद कर, लग्न झालं का? हा ना, बबण्याचं लग्न झालं ना. बंद कर. सो वी आर गोइंग बॅक. आम्ही जाऊन आलो धबधब्यावर. खूप छान वेळ वाया घातला. थोडं कमी आहे पण सोबत आम्ही खूप छान टाइम स्पेंड केला, गप्पा मारल्या, खेळ खेळले छोटेसे आणि आता चढतोय. हे काय बाटल्या बघा, हेच चुकतं फक्त. आपल्याकडे सगळं आहे पण सांभाळता येत नाही. ठेवायचं कसं याची अक्कल नाही. चिल्लार रे बेकार असते. किराला नवीन गाडी घेता येते पण मेंटेन नाही करत. किराला गाड्या बदलायला आवडतं असं बोल ना डायरेक्ट. गाड्या बदलायला नाही आवडत, किराला गाड्या बदलावं लागतं. गाडी त्याला सहन नाही करू शकत का? गाडीला तो सहन नाही होत. तो जो प्लांट होता ना किरण, तो त्या साईडने ना व्यवस्था एवढा दिसला नाही. आता दाखवतो मी त्यांना. काय गाडी, काय डोंगर. आता एक एसी लावून पडू बा आपण अर्धा तास. जारच घेऊन 5 लिटर 30 लिटर. थंडा यायचा का सुद्धा? थंडा नाही यायचा ना. थंडा आला असता बा घेऊन घेतला असता मी. ते संकेचा रोड ना पुण्याला, सॉरी नाशिक रोडला एक मस्त सोय. 5 रुपयात पाणी. 5 रुपयात ना. हा थंड. ते सिंहगडला पण आहे. आम्हाला तर गरजच नाही. इथे पूर्ण बिबटे. पाण्याचा डिस्पेन्सर नाही का, गरम मिडियम गारते वाले. कुठे? पीजीला पण, ऑफिसला पण. पीजीला असते ना रे. हा अरे मग चिल्लारी डायरेक्ट आहे ना घुसली. रक्त निघते पायतून. कुठून रक्त निघते. काय मागे पाय, मागे काटेत. मागे बघ बोलायचं होतं. मागे पाय. काय भाषाची काय भाषाची आहे. आमच्या इकडे पण मागे पाय. मागे पाय पुढे पाय. कोणता? खांद्यावर कधी? अच्छा तो आपल्याला रेसिडेन्शियल मध्ये सरकारी वाड्यात उचलून नेलं पोलिसांनी. तो वी केम अ व्हेरी लॉंग वे ब्रो. डोंट रिमाइंड मी दोज डेज. आता आपल्याला बघून कोणी असं बोलणार पण नाही की आपण काय करून आलेलो आहे. आपण नाही, तुम्ही. मी नाही त्यातली आणि कडी लावातली असं आहे सूर्य. बोलू पण शकतो. ही म्हणजे आम्ही एंट्री केला होता संजय नॅशनल पार्क मध्ये. तुम्हाला बोरीवली करून मेन गेट आहे आणि इथपर्यंत ते ठाण्यात आहे आपण. आणि हा छोटासा गेट आहे इथे, तिथून एंट्री होते. आणि आता आपण नॅशनल पार्कच्या बाहेर चालतो. आणि इथे बॉस लपला. बॉस नंगा होता म्हणून लपला. चल बंद कर आता, खाली जाऊ. तिथे एक भाऊ आहे ते सांभाळता.
ते हे जे भाऊ होते ते उभे होते ना त्यांचंच ते घर आहे बरं का. हा ए वाव काय व्ह्यूज येते यार. एक मिनिट थांब. ए हाय कर. आजच थांब. चॉकलेट दिली तो काय श्रेय आहे का? आहे का? तो काय श्रेय आहे? अरे काय? चॉकलेट आहे का तुझ्याकडे? आहे ना. रूमवर. हाय मित्रांनो बघा घामाघूम झालोय. महिन्याभराचा कार्डिओ झालाय आमचा. काही आता थोडा अजून रेस्ट करू, काहीतरी करू. ए, गाडी काय तुझी आहे का? आवाज कसला येतोय? जिसकी है उसको लेने के लिए पैसे हम दिए था. हम दिया था पैसे लेने. आम्ही आता खाली उतरलोय आणि वरून मी तुम्हाला एक गोष्ट दाखवली होती, त्या गोष्टीकडे मी तुम्हाला घेऊन चाललोय. तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बनून राहा, जाऊ नका कुठे. चाल रे. चलो चला सूर्या चालू कर. ए तुझ्या तर पोरीची गाडी आहे. हे यांच्या नादी नको लागू, याची गाडी नाही. बस रे. चायला चायला माय वहिनीची गाडी. हो. अरे हवा तिकडून किती मस्त वाटतं रे गावाचं. काय रे आवड पेट्रोल बाय आलं. येईल 2 वर येईल. परत 2 वर येईल. आलं का? हे बाई इथे वरती गार्डन, इथे स्विमिंग पूल आहे आणि तिकडे ना गार्डन आहे वरती. आपण जाऊ तिथे क्रिकेट खेळतात. तुला घेऊन जाईल पण मी आलो का म्हणजे चला ना, तुला छान वाटेल. मला क्रिकेट नाही खेळायचं. आपल्या घरी येणार काही सांगेल. चल रे इकडून. ए पाणी बॉटल घेऊन जायची का? नाही येताना घेऊ ना. पाणी बॉटल तर घेऊ आपण. ते टेट्रा पॅक पिऊ आता. काय ग? टेट्रा पॅक पिऊ. हा ठीक आहे. कुठं जायचं रे? चल ना राईट घे. असं चांगली पडली ती. अरे मग तेच तर. फॉलो हे ते कसं राईट नाही का? ते पाहिजे समोर घे. सरळ सरळ सरळ. यांना विचारा ना कुठे रस्ता. थांब बरं का. आय थिंक सो इथून कुठून तरी आहे, राईटने का लेफ्टने. थांब एकदा विचारून दे त्यांच्या. इकडे चल बरं, इकडे चल. चेक तर करो, चेक तर करो. हा तेच चेक करायचं आपल्याला. याला विचार बरं हेलिपॅड कुठे. हा तिकडे इकडून बाहेर आहे. चल बरोबर आहे. चल मंदिर आहे ना. चल ना राईट घ्या ना. पहिले अरे इथून पाणी येतं माहिती का ते धबधब्याचं. हा आता बनलंय, आता बनवलंय त्यांनी.
लवकर चालायचं व्हिडिओ काढायचं. ए आलो ये. ये तू ये. मला उतरू दे मी बोलून गाडी फिरवा. हे मध्ये रे एकदम. येऊ का तिकडे. अजून एक चक्कर मार जोरात. हे दे फक्त आता तू असा व्ह्यू दे. मोदी इकडून आले होते त्याला तो खाली गेला असता बरं का आता. तीन हेलिपॅड कवर बनवले. अरे मग 3 हेलिकॉप्टर उतरले होते ना बाबा. तुला व्हिडिओ पाठवला नव्हता का मी? भाडको तुझ्या तर मला वरून दाखवला होता आम्ही काय वरून हेलिपॅड. आणि ते एक नाही 3 हेलिपॅड. इथे पोरं क्रिकेट खेळत होता ते खाली. आणि तिथे होतो आपण दाखवते. कुठे गेलं मंदिर वॉटरफॉल. आणि ते जे आहे ते सगळ्यात मोठं पीक आहे वरचं याचं संजय गांधी नॅशनल पार्कचं. इकडे व्ह्यू दाखव. हे पूर्ण मुलून बिलून सगळं फिलून सगळं व्यापलेलं आहे पूर्ण. आणि आता आपण इथं एच वर आलो. आता आपण घरी जाऊ. छास बीस पिऊ मस्त आराम करू. परत बाहेर का बरं बाहेर काढून घ्यायचं रे तुला? भाड खाऊला कपडे घ्यायचे. म्हणजे मी अंडरपॅन्ट घ्यायची आहे. अंडरपॅन्ट जॉकीची फर्स्ट कॉपी 100च्या 100 डिमांड आहे का? कापडा येतोय फक्त 100चं. सोडू नका. अजून पण मजा बाकी. येत राहा पुढे. चालेल आपण जाऊ. हे आहे आपलं हावरे सिटी. तुमचं आमचं आपलं सगळ्यांचं. तुमची आमची भाजपा सर्वांची. खाली बस रे. हे सोबत चला रे. जवळ जवळ चला. रस्ता नाही मला नको सांगू ते. हे भाई हे मटेरियल दाखवतो. इथे पण एक मंदिर आहे हा किरण. ते गावदेवी का काहीतरी म्हणतात ना त्यांचं. गावदेवी म्हणतात. काय रे बिडू येऊ का रे बिडू? येणार नाही तुला. 30 नंबर येतो. 30 नंबर येतो. 38 घे. ब्रो वेअर इज युअर जॅकेट?
लेट मी गॅप पण दिलाय. दाखव ना. नाही अरे मग असं दाखव. नाहीये त्यात कपडे माझे शर्ट जाड्याला कपडे घ्यायचे तर आम्ही जुडिओला आलोय पहिले, नंतर बघू कुठं तरी घेऊन देऊ. कोणाला उद्या जाऊ. मला आहे का रे? हा इकडे आहे का? कोणाकडे नाही हरवणार काय वाटतं मी जॅकेट वापरायचं नाही रे. मारलं तिथेच गेलो म्हणजे सावेलचे नाही रे. अरे अरे मारलं नाही काल. अरे जाय. काय केलं सांग. मागे बघ मागो. काय केलं? हा आपण याच्यासाठी कपडे घेतले येण्यासाठी. आणि किती कपडे केले दाखव रे. माल भरला माल. आणि आता दुसऱ्या युट्यूब चॅनल साठी लाईट्या घ्यायला आलोय. लाईट्या बघू आपण आता. बस एवढंच. ठाणे मार्केटला आहे. हा आम्ही ठाणे मार्केटला आहे, तिथं लाईट वगैरे मोबाईलचे ठाणे मार्केट किती भारी आहे सांग. भेटतात तिथे आलेलो आहे. बस आता अरे ठाणे मार्केट किती भारी आहे सांग. किती भारी आहे. सगळ्या गोष्टी कसं एकदम चटकन भेटतात. हा आम्ही कपड्याची डील फक्त 15 मिनिटात केली. हा फक्त 15 मिनिट. फक्त लेडीज नव्हते त्याच्यामुळे. लेडीज नव्हते त्याच्यामुळे. सूर्या हे काय इथं आहे चालू करा बरं. 2 मिनिटं हा लाईट घेतोय भाऊ, म्हणजे चेक करतोय. पटला तर घेऊ. ट्रायपॉड पण घ्या. घे ना बाबा. आयपॉड घ्यायचा ना. ट्रायपॉड रे, आयपॉड नाही रे. एक मिनिट याच्या तोंडावर मारा बरं. हा दाखव बरं लाईट येते का नाही. लाईट येते. इकडून काय करशील? इकडून काय लावायचं? हा समोरून लाव ना मग. याला समोर लावा असं. हा पकड बरं समोरून. कॅमेरा याच्यावरती आणि मागे काय लावायचं? ग्रीन याच्यावर मारायचं आहे. त्याच्यावर मारायसाठी वेगळा लाईट. त्याच्यावर तो 10चा बल्ब. अरे मग माझा 10चा बल्ब याच्यापेक्षा किती मोठा लाईट देतो. अरे पण हा हे फाटत नाही ना. तो असा कुठे असं घुसल. माझा चेहरा एकदम. त्याच्यावर आहे ना पडदा टाकून देऊ. किती ना याची ब्राईटनेस कमी जास्त करता येते का? काय वाटतं तुम्हाला? हा कसा याच्या शूटिंग साठी होईल का सब सुटेबल? हा शूटिंगसाठीच आहे. गॅरंटी वगैरे काही नाही. प्राइस काय? तो कोई नहीं लेकिन अभी तक एक भी खराब नहीं आया. एक कितना दिन हो गया, एक भी खराब भरपूर गेले तुमच्याकडे. हो काय या लाईटला काय म्हणता? कोणती लाईट आहे? पॅनल लाईट ना. बोला तुला काय रेट आहे? ट्रायपॉड वगैरे पण येतो. वॉरंटी नाही ना 2200. ठीक आहे पण वॉरंटी नाही. दॅट इज द मेन इशू. नाही होत. हा एलईडी लाईट असेल थोडी ना खराब होते. क्या खर्च आएगा? वॉल्यूम खराब हो गया. 2200 मध्ये कितीपर्यंत कमी होते? कारण की याच्यावर आपल्याला डिस्कशन करायचं. डायरेक्ट असं उठून घेऊ दोन्ही मिळून तुला ट्रायपॉड 2500 ₹200 तक खर्च आएगा. ठीक आहे बघू. थोडं डिस्कशन करू. हा ठीक आहे. फक्त याचं काय आहे बघून घेऊ. मला एकदा फोटो काढून. हा आहे. चला थँक्यू सो मच दादा. बघतो आम्ही सांगतो तुम्हाला. चला चल रे बाहेर. चल ना बाहेर. येला थंड. ए थंड आहे. लस्सी प्यायला जायचं. हा ए अरे बर्गर किंगला आपण व्हिडिओज नाही काढला. बरं झालं कंक्लूड नाही केला तिथे. चर्चा चालू होत्या ना तेव्हा अक्षय होता. गप्पा चालू होता. हा इकडच्या तिकडच्या सगळ्याच कडच्या. मी म्हटलं अक्षय समोर विषय काढतो तो मधल्या पोरीचा. मधल्या नाही रे. त्यांना माहिती कोणाला. असं आहे पा शुपरच. तुम्ही कोणाला काय सांगितलं नाही. मी नाही त्यातला. कडी लावा आतला. आपण हवेत बार उडवला होता. तो कळाला पण नाही. पण तो उडाला पण होता. उडाला. पण त्याचे ते फटाके जे आहे ना तो जास्त वेळ नाही वरती टिकले. ते काय झालं माहिती का? मला पहिले वाटत होतं की ती मॅच माझी हारलो मी. सगळ्या मॅचेस ऐक ना. सगळ्या मॅचेसमध्ये मला असं वाटलं मी ते मॅच हारलो. पण नंतर तू मला रिअलाइज करून दिलं की नाही ही मॅच ड्रॉ झाली. ती हा ड्रॉ झाली. नाहीये.
एक एक पॉइंट गेला. हा बघ ना याचे कपडे घेऊन झाले का चला टमाटे आहे कोट मध्ये घे कोट मध्ये घे तुला ट्रॅक पॅन्ट वगैरे घ्यायची का? टी शर्ट कोणाला घेऊन देऊ ते सुद्धा 1 मिनिट बंद कर आता. नाही आता आपल्याला लस्सी प्यायची आहे ना. तू बोल ना मग आपण चाललोय MMR रिजनच्या बरं का. MMR रिजन MMRT रिजन म्हणजे नवी मुंबई आहे. मुंबई उपनगर ठाणे या पुऱ्या रिजनचा सगळ्यात भारी मिसळचा स्पॉट आहे. कारण की आपल्याला नाशिक मिसळ कुठं चांगली लागत नाही. अरे बाप दर्शन त्यांना आणलं होतं त्याची मिसळ खायला. एकच जागा आहे जिथं चांगली भेटते. देव मामलेदार मिसळ. देव मामलेदार सटाणा गुरु माऊली. हे बघा तुम्ही आले का हॉटेल आमंत्रणला यायचं एकदम चड्डीमध्ये बड्डी आणि खाली देव मामलेदार मिसळ. सलाम मेरी. ओ तूफान लाइन है लेकिन कोई बात नहीं है वी विल मैनेज. क्या बोलती मेरी जान. क्यों है लेकिन क्यों है. क्यों में हम रहेंगे खड़े क्यों में रहेंगे. बंद कर 1 मिनिट आता. नाही अरे आपल्याला बोलायचं लाईट बद्दल. लाईटचं काय करायचं. लाईट चालू आहे का. जेव्हा मी इकडे राहायला येईल ना आपल्या इकडे ऑफिस आवर्स मध्ये जायचंच नाही ना ऑफिसला. मी जातच नाही. आता मी त्या दिवशी तुला बोललो 12:15 निघालो तेव्हापासून 1ला 5 वेळ असताना मी घरा. तुला सांगतो काय मी काय करतो माहिती का मोस्ट प्रोबेबली जर ऊन असेल ना 2 वाजता रॅपिडो बुक करतो गुगल करेना टाकलं का तो डायरेक्ट 10 मिनिटात मला पोहोचतो. 2 वाजता पोहोचलो जेवण करायचं मस्तपैकी थोडा वेळ आराम करायचा टीटी खेळायचा संध्याकाळी कामाला बसायचं 6 वाजता 6 ते 9 टीटी 6 ते 9 काम करायचं 9 वाजता जेवण करायचं आणि रिटर्न. नुसतं म्हणजे काम कमी पगार जास्त. असं नाही रे काम जास्त आहे. तो पत्नी तो 3 दिवस सारखं थोडी आहे. नाही. अरे काही काम करत नाही तिथं. अरे मी त्याला कालपासून विचारतोय तू काम का करतो. अरे खूप काम असतं सिनियर्स पेक्षा जास्त मी काम करतो. अरे मला भेटला नाही चढणार. आपल्याला चालणारच नाही. चालला त्या दिवशी रिजाईन तू जॉब सोडतो ना मग तुला माहिती आहे आपली प्रॉपर्टी एकदम करोडची. त्याच्यामुळे तू टेन्शन नाही घेत. आम्हाला नाही जमत तसं. ए बा तू त्याच्यावर चिडतो का बरं. पाहू नाही आपले ते स्कूटीचं टायर म्हणजे काय घेऊ तुझी इच्छा डायरेक्ट कायमचं घेऊन जाय. माझ्याकडे ना मग ये तुला 10 टायर येतात ते बी पिकअप वरून टाकून पिकअप वरून टाकतो टायर. 10,000 रुपयाचे टायर पिकअप आणि 15,000 रुपयाचे ट्रकचे घेऊन टाक. रिमांड करून वापरून घे. हाँ देखा फोटो देखा मैं. लाईटचं काय करू आता. ग्रीन स्क्रीन रिसर्च हा ही पण करू. पहिले 10चा लाईट वापर. काय सगळं वाईट वापरतो. 10चा लाईट वापर. वाईट जर कधी खाली सोडलं मागून नाही झालं ना. मी तुला अजून पण सांगतो 10चा लाईट वापर. किती येईल. प्रॉब्लेम काय माहिती का म्हणजे सॉरी सोल्युशन काय माहिती काय बरं ठीक आहे ऐक ना. सोल्युशन काय माहिती का जेव्हा तू 10चा लाईट लावतो तुझ्या घरात तू ना हे बापरे तू साधा लाईट लावतो बरोबर. तुझ्याकडे ट्यूबलाईट आहे तो लावतो. तुझं घर जे खराब आहे ते तुला दिसतं. जेव्हा तू 10चा लाईट लावतो ना तुझं घर खराब दिसतं तुला चांगलं दिसतं. थोडंसं अपीअरन्स बेटर दिसतो आहे की नाही. ऐक ना सूर्याचा व्हिडिओ शूटिंग चालू आहे. सूर्याचा का बरं असं करतं विचारलं का. गजनी तू 1 दिवसात विसरून जातो. परत उद्या विचारलं का मग व्हिडिओ बघून परत सांगतो. कपडे घेतले कपड्यावाल्याची पिशवी पण घेतली. तर आमची बॅग राहिली ना घरी. तिथे आता बॅग घ्यायला जायला दुकानात राहिली. आपण आता काय करू इथे लस्सी पिऊन आणि गाडी घेऊन जाऊ. गाडी घेऊन जावं लागेल. हा फेमस नाही झाले.